आमदार भूषण तोडकर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. भारत माता की आवाज जरा द्या की म्हणजे समोरच्या पार्टीला पण कळेल. हात वर करा सगळे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा आज जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन मधून ज्यांनी अनेक विकास कामं दिलेले आहेत असे माननीय चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या संक गावामध्ये आलेले आहेत. आपण सर्वांच्या वतीनं दादांचं तालुक्यामध्ये संकमध्ये जोरदार स्वागत करूया. व्यासपीठावरती उपस्थित भाजपाचे ज्येष्ठ नेते जतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब, मागच्या 8 दिवसापूर्वी ज्यांचा प्रवेश झाला भाजपामध्ये, शेतकरी चळवळीमध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे असे माझे सहकारी मित्र माननीय महेश खराडे साहेब, व्यासपीठावरती संक आणि संक परिसरातल्या गोरगरिबांच्या पोरांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कुणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो दिलेला मूलमंत्र आहे त्या मूलमंत्राला आधारित धरून दुष्काळी तालुक्यामध्ये ज्या व्यक्तीनं शिक्षण संस्था उभा केली असे डॉक्टर R.K. पाटील साहेब हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माननीय सोमलिंग बोरामणी साहेब, माननीय चंद्रशेखर गोपी साहेब आणि ज्या आपल्या जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढवत आहेत संक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार माननीय कविता किरण पाटील मॅडम, संक पंचायत समिती गणाचे उमेदवार सदाशिव दर्गाकर आणि आपल्या गिरगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार रवी बगली. हे दर्गाकर पुढे बसा की इकडे खुर्च्या ना. यांना आपण 7 तारखेला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे. ज्यांच्या जीवावरती आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत असे सर्व मान्यवर मंडळी तुम्ही सभा मंडपात आहात, वडीलधारी मंडळी, युवा मित्र, माता भगिनी, पत्रकार मित्रांनो. जत तालुका हा 288 क्रमांक शेवटचा मतदारसंघ आहे. जसा विधानसभेच्या अनुक्रमामध्ये 288 शेवटचा आहे तसाच प्रस्थापित पार्ट्यांनी सुद्धा शेवटचा ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला. जतच्या लोकांचं मतदान चालतंय परंतु जतला विकास देण्याच्या बाबतीमध्ये नेहमी कुचराईपणा केला. परंतु आपलं सर्वांचं नसीब चांगलं, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा एक झंझावात 2014 ला तयार झाला. देशातल्या लोकांनी या देशाचा पंतप्रधान सक्षम असला पाहिजे, या देशाचा पंतप्रधान निष्कलंक चारित्र्य संपन्न मेहनती असला पाहिजे आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक चहा विकणारा गरीबाचा पोरगा या देशाच्या पंतप्रधान पदावरती बसवला. जेव्हा गरीब घरातला माणूस सत्ताच्या केंद्रस्थानी जातो तेव्हा तो गरिबांचीच काळजी करतो आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातल्या गरिबांच्यासाठी कल्याण करणाऱ्या योजना आणल्या आणि नंतर 5-6 महिन्यानं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न तरणा बांड पोरगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाला आणि मुख्यमंत्री देवाभाऊ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि जिल्ह्याला चंद्रकांत दादांसारखा एका सूतगिरणी कामगाराचा पोरगा, सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा, ज्यांच्या वडिलांची 2-2.5 एकर जमीन कोरडवाहू जमीन आहे, अशा घरातला पोरगा महाराष्ट्राच्या 7-8 खात्याचा मंत्री, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या प्रस्थापितांचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली सारख्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. आणि मग आपल्या या जत तालुक्यात आटपाडी, खानापूर आणि कवटे मंकाळ मध्ये बदल व्हायला लागले. 1995 त्या 99च्या काळामध्ये आलेली मैशाळ योजना, टेंबू योजना, ताकारी योजना
की आपल्या जिल्ह्यातल्या योजना गटांगळ्या खात होत्या. 100 कोटी 50 कोटीच्या वर निधी मिळत नव्हता. या जिल्ह्यातले जलसंपदा खात्याचे मंत्री झाले तरी निधी मिळाला नाही. या जिल्ह्यातले अर्थमंत्री 9-9 10-10 वर्ष होते तरी सुद्धा निधी मिळाला नाही. परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात नितीन गडकरी साहेबांच्याकडे जेव्हा जलसंपदा खात्याचा चार्ज आला, देवाभाऊ आणि नितीन गडकरी साहेबांनी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे सचिव, महाराष्ट्राच्या अर्थ खात्याचे सचिव आणि महाराष्ट्रामधल्या योजनांना किती निधी लागतोय याचा आराखडा तयार केला आणि 8व्या दिवशी महाराष्ट्राला एकाच वेळेस 50,000 कोटी रुपयाचा निधी मिळाला. हा निधी मिळाल्यामुळं काय झालं? हा निधी मिळाल्यामुळं जत तालुक्यातल्या 60 गावांना बारमाही पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. आटपाडीच्या ओढ्या नाला पात्रामध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी व्हायला लागलं. जत मध्ये मैशाळचं पाणी ज्या गावात आलं त्या गावामध्ये उन्हाळ्यात सुद्धा बेडकं डराव करायला लागली. उन्हाळ्यात मसर पाण्यामध्ये पोवायला लागली. ज्या टँकरसाठी आम्ही संघर्ष करत होतो, चारा छावणीसाठी आम्ही संघर्ष करत होतो, चारा डेपोसाठी आम्ही संघर्ष करत होतो, त्या ठिकाणी आता ऊस तोडी आम्हाला कारखान्याची द्या अशी परिस्थिती त्या 60 गावात झाली. त्या आटपाडीमध्ये झाली, कवटेमंकाळमध्ये झाली, खानापूरमध्ये झाली. दादा, आता आपलं सरकार आल्यामुळं आणखी लोकांना आनंदाचं वातावरण झालं. हा जो भाग आहे तो प्रचंड दुष्काळाचा पट्टा आहे. 65 गावं अशी आहे तिथं शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही, जनावराला चारा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा होत नाही. आणि आपल्या सरकारनं आपल्या नेतृत्वात, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 2000 कोटी रुपये विस्तारित मैशाळ योजनेसाठी दिलं. त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं सरकारचं, देवाभाऊंचं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 2000 कोटी देण्यामुळे काय झालं? अरे 50 कोटी एका वेळेस मिळत नव्हते, 2-2 हजार कोटी कसे काय मिळायला लागले? टेंबूसाठी तर 7,000 कोटी रुपये 109 गावांचा प्रोजेक्ट एका वेळेस मंजूर झाला, एका वेळेस टेंडर झालं. हे कसं काय झालं? पूर्वी पण सरकार होतं, पूर्वी सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, पूर्वी अर्थमंत्री होते, पूर्वी जलसंपदा खातं होतं. मग का नाही आम्हाला पैसे मिळाले? कारण त्याची देण्याची भावना नव्हती. त्यांना माहित होतं लोकांना गुलाम बनवलं, गुलामगिरीमध्ये ठेवलं, त्यांचं अज्ञान दूर न होऊ देणं, त्यांचा अडाणी पण कायम राहिला पाहिजे, ते दुष्काळी राहिले पाहिजेत, ते गरीब राहिले पाहिजेत आणि आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला आले पाहिजेत. हे या प्रस्थापित पुढाऱ्यांचं पहिल्यापासूनचं धोरण होतं आणि त्या धोरणाला छेद दिलाय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने. दादा, तुम्ही 2000 कोटी रुपये दिले. 57 किलोमीटर जी मुख्य लाईन आहे बेळंकी पासून आमच्या येळदरी पर्यंत, मल्हार पर्यंत, या 57 किलोमीटर पैकी 54 किलोमीटर काम पूर्ण झालंय. 1600 मीटरचा बोगदा आहे. त्या बोगद्यापैकी मागच्या 15 दिवसापूर्वी मी पूर्ण लाईन व्हिजिट केली अधिकाऱ्यांना घेऊन, प्रत्येक स्पॉटला गेलो. मागच्या 15-20 दिवसापूर्वी 1400 मीटर बोगद्याचं काम पूर्ण झालं होतं आणि फक्त 200 मीटर बोगद्याचं काम राहिलं होतं. ते पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. टप्पा क्रमांक 1चं पंप हाऊस 90% काम दादा पूर्ण झालंय. टप्पा क्रमांक 2 आणि 3चं काम चालू केलंय. आमच्या पुढच्या पण लाईन सुरू आहेत. दादा, डिसेंबर महिन्यामध्ये पाणी सोडण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिलाय. लागणारा सगळा निधी आता जो काही लागेल तो तुम्ही आता उपलब्ध करून द्यावा, एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे. मग संक आलं, मुचंडी आलं, जाडर बबलाचा भाग आला, इकडे उमदीचा भाग आला, दरीवडचीचा भाग आला. या भागातल्या लोकांना मला आवाहन करायचं आहे, पाण्यापेक्षा दुसरा कुठला तुमचा महत्वाचा विषय आहे का? आहे का? अरे दादांना तर ऐकू येऊ द्या. पाणी सोडून तुमचा कुठला विषय नाही? अरे जर मग आपलं देवाभाऊंचं सरकार डिसेंबर महिन्यामध्ये संक तलावात पाणी सोडणार असेल तर काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा मतदान कुणाला केलं पाहिजे? राष्ट्रवादीवाल्यांनी कुणाला केलं पाहिजे? सगळ्या लोकांनी इकडे मतदान केलं पाहिजे. हा प्रश्न निकाली निघणं एवढं सोपं नव्हतं. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तत्कालीन जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांना सुद्धा निधी देता आला नाही. सगळ्या गावात बोर्ड लागले होते. मित्रांनो, देण्याची भावना असावी लागते. ते माननीय दादांनी दिलंय, माननीय देवाभाऊनी दिलंय. पुढचा एकच विषय तुम्हाला सांगतो दादा, संक हे बॉर्डरवरचं गाव आहे. इथून सांगली जत लांब पडतंय आणि म्हणून एक ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव हॉस्पिटलचा आम्ही दिलाय आणि तो आता सचिव लेवलला आहे. माझी विनंती आहे
की हे इलेक्शन झाल्याच्या नंतर अधिवेशनामध्ये आमचं संघचा दवाखाना मंजूर केला पाहिजे आणि इथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय आहे, रेशीम उद्योगाचं एक प्रशिक्षण केंद्र आम्ही प्रस्तावित केलंय. त्याची पण फाईल आम्ही तिथपर्यंत आणलेली आहे. तोही प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्री महोदयांना सांगून, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो एक आमचा मंजूर केला तर एक चांगल्या पद्धतीचं इकडं नवीन मुलांना, तरुणांना रेशीम उद्योगामधलं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळू शकतं अशी परिस्थिती आहे. उमदीमध्ये 2000 एकर जागा मी MIDC ला दिली आहे. सरकारनं पास्तृ जाहिरात दिली होती. त्या पास्तृ जाहिरात मध्ये फक्त 4 उद्योगपतींनी अर्ज केला. ते पण छोटे छोटे उद्योगपती होते. म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये सरकारला विनंती केली, पास्तृ जाहिरात तुम्ही रद्द करा. चंद्रकांत दादांनी माननीय उदय सामंत साहेबांना सांगितलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. उदय सामंत साहेबांनी बैठक लावून तात्काळ पास्तृ जाहिरात रद्द केली आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 एकर जमीन खरेदी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. म्हणजे पुढच्या 2, 3, 4 महिन्यामध्ये ह्या प्रोसेस सगळ्या पूर्ण होणार आहेत. दादांना आणि मुख्यमंत्री महोदयांना माझी एकच विनंती आहे. दावोसवरून आता मुख्यमंत्री महोदय मागच्या 8-10 दिवसापूर्वी आले. 30 लाख कोटीचे करार आपल्या सरकारने केलेले आहेत. माझी विनंती इतकीच आहे, त्यातला एक मोठा प्रोजेक्ट तुम्ही आमच्या जतला द्या, उमदीला द्या. आमच्या किमान 10-5 हजार पोरांना इथंच काम मिळालं पाहिजे. आणि दुसरीकडे प्रॉब्लेम आहेत. MIDC केली तर पुढाऱ्यांचा त्रास आहे, तिथल्या गाव गुंडाचा त्रास आहे. आम्ही त्या सगळ्यांना प्रोटेक्शन देण्याचा शब्द देतो. कुठल्याही उद्योगपतीला आमच्या इथं त्रास होणार नाही. आम्हाला फक्त पोरांच्या हाताला काम पाहिजे आणि ते 2000 एकर अशी टेबल साईज एवढी प्लेन लँड आमच्याकडे आहे आणि शेतकरी सगळे एका दिवसात समितीत लोकांनी संमती दिलेली आहे. अशा पद्धतीचं काम चालू आहे आणि म्हणून आपला तालुका बदलतोय. जतला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ चंद्रकांत दादा आणि वन मंत्री माननीय गणेश नाईक साहेबांनी 106 कोटीचं प्राणी संग्रहालय राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला आहे. मी धन्यवाद देतो सरकारला. 100 एकरामध्ये 400 वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असं प्राणी संग्रहालय प्रस्तावित केलाय आणि तो आता केंद्राकडे प्रस्ताव जातोय. याच्यामुळे होणार आहे काय, ज्या जतला दुष्काळी तालुका लोक म्हणत होती त्या तालुक्यामध्ये हे प्राणी संग्रहालय झाल्याच्या नंतर कर्नाटक राज्यातले 2 ते 3 जिल्हे आणि महाराष्ट्रातले 2 ते 3 जिल्हे पर्यटनासाठी आपल्या जतला येतील अशी व्यवस्था आपलं सरकार करताय. म्हणजे याचा अर्थ जत बदलतंय, जतची परिस्थिती बदलते आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जतच्या सभेमध्ये सांगितलं होता, महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टीची पहिली सभा घ्यायची कुठं, असा जेव्हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आला तेव्हा त्यांनी सगळे मतदारसंघ बघितले आणि त्यांनी सांगितलं की इतरांच्यासाठी जत हा विधानसभा मतदारसंघ शेवटचा असेल, 288 नंबरचा असेल, परंतु माझ्यासाठी हा नंबर 1 चा मतदारसंघ आहे. आणि दादा बोले तैसा चाले त्याची वंधावी पाऊले. मुख्यमंत्री महोदय बोलले आणि त्या पद्धतीनं जतला दिलाय. 1800 कोटी रुपयाचं सोलारचं टेंडर महिन्याभरात होत आहे. संघच्या तलावात आम्ही पाणी डिसेंबर मध्ये सोडतोय. संघ मधून हे पाणी सुसलात पर्यंत जाण्याची व्यवस्था डिसेंबर मध्ये होते आहे. बोर नदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी डिसेंबर मध्ये आम्ही पोहोचवतोय आणि संघचा जो डावा कालवा आहे, संघचा जो उजवा कालवा आहे त्याचं सुद्धा लाईनिंग करून घेतोय. त्याच्यासाठी सरकारनं 55 कोटी रुपये दिले. मी बोलत बसलो तर वेळ खूप होईल, परंतु दादा हे जत तालुक्यासाठी भारतीय जनता पार्टीनं जे उपकार केले, या लोकांनी मला आमदार केलं, तुम्ही मला उमेदवारी पार्टीनं दिली. या तालुक्यातला नसताना, माझ्यावरती टीका टिप्पणी झाली असताना सुद्धा या लोकांनी 40,000च्या फरकानं मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवला. दादा जतची लोक ही जाणीव ठेवणारी लोक आहेत. जतची लोक क्रांतिकारी आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त राजकारण कुठल्या तालुक्याला कळत असेल तर हा जत तालुका आहे. सांगली जिल्हा परिषद मध्ये जर तुम्ही गेला आणि सगळे सरपंचांना भेटला, 10 सरपंच भेटले तर जतचे तुम्हाला 6 भेटतील. मुंबईच्या मंत्रालयामध्ये कुठल्या तालुक्यातले सरपंच येणार नाहीत, पण जतचे सरपंच तुम्हाला मुंबईमध्ये भेटतील. एवढी प्रचंड जागरूकता या तालुक्यामध्ये आहे. 29 गावाच्या पाण्याचा प्रश्न होता. 3 वर्ष हा विस्कळीत मुद्दा पडला होता, पेंडिंग मुद्दा पडला होता. आम्ही बैठक घेतली गुलाबराव पाटील साहेबांच्याकडे आणि तो विषय संपून टाकला. 29 गावाच्या पिण्याच्या पाण्याचा निर्णय सरकारने केलाय. आता त्याचं काम पण चालू होईल.
म्हणजे एक एक काम इतकं सरकारनं केलंय. देवभूमी जतची जी आमची मागणी आहे दादा, अत्यंत सिरियस हा विषय आहे. या तालुक्यामध्ये 36 अशी मंदिर आहेत जिथं 1 लाखापासून 10 लाखापर्यंत लोक येतात. महाराष्ट्रामध्ये अशी कुठं परिस्थिती नाही. माझ्या आटपाडीमध्ये अशी 3 मंदिर आहेत. विट्यामध्ये 1 मंदिर आहे रेवण सिद्धाचं. तासगावमध्ये फक्त गणपतीचं मंदिर आहे, पण ते लोकल आहे, बाहेरची लोक येत नाहीत. अरे कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आरेवाडीचा बिरोबा आहे, तो तर जतच्या बॉर्डरवरती आहे, जिथं 10 लाख लोक येत आहेत. अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात कुठंच नाही. एका तालुक्यात, विधानसभा मतदारसंघात पण म्हणत नाही, एका तालुक्यामध्ये 36 मंदिरं, जिथं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र 5 राज्यातील लोक दर्शनासाठी येत आहेत. आणि म्हणून मी मागणी सरकारने केली, जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे, देवांची भूमी आहे. प्रभू रामचंद्राचा सहवास या तालुक्याला लागलाय आणि म्हणून या तालुक्यातील लोक कणखर आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आत्महत्या होतात, पण जतचा माझा शेतकरी आत्महत्या करत नाही. डोंगराला धडका घेतोय, पण तो मरणाच्या दारामध्ये जात नाही, लढतोय, संघर्ष करतोय, मेहनत घेतोय. आणि तोच संघर्ष, तीच मेहनत बघून भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत ठामपणे उभी आहे. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, जत तालुक्या ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित ठेवला, जिल्ह्यात 2 प्रकारचं राजकारण आहे. एक प्रस्थापितांचं राजकारण आहे, दुसरं विस्थापितांचं राजकारण आहे. या जिल्ह्यातलेच पुढारी जतचे नेते होते, कारण इथले नेते त्यांचे कार्यकर्ते होते. इथल्या पुढाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वात काम केलं. मग जयंतराव असतील, पतंगराव साहेब असतील, आर आबा असतील किंवा दादांचं घराणं असेल, या लोकांनी सत्ता मिळाली, त्या सत्तेचा वापर त्यांच्या तालुक्यासाठी केला, आपल्या तालुक्यासाठी केला नाही. जेव्हा विस्थापितांचे नेते महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आलं, गोरगरिबाची पोरं मंत्रिमंडळामध्ये आली, तेव्हा त्यांनी जतचा विचार केला, आटपाडीचा विचार केला, खानापुराचा विचार केला आणि कवठेमंकाळचा विचार केला. आपले नेते आहेत हे सामान्य कुटुंबातून आलेले नेते आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत ते सामान्य कुटुंबातून आलेले मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून त्यांना वाटतंय की जो रंजला गांजलेला समाज आहे त्या लोकांच्यासाठी काम करायचं, छोट्या छोट्या समाजासाठी काम करायचं. अरे 18 महामंडळ ज्या सरकारने स्थापन केली, लोणारी समाजाचा विषय कोणी घेत होता? अरे या जाती सुद्धा कधी कुठल्या पुढाऱ्यांना माहित नव्हत्या. सुताराला, लोहाराला, कुंभाराला, नाभिक समाजाला आर्थिक विकास महामंडळ देणं, लिंगायत समाज महाराष्ट्रातला एवढा मोठा समाज, त्यांना आर्थिक विकास महामंडळ देणं, रामोशी समाजाचा आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजाचा आर्थिक विकास महामंडळ, आणि त्याला आता राज्यमंत्री पदाचा दर्जा देत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, सुताराच्या पोराला तुम्ही गावात तरी ग्रामपंचायतचं सदस्य केलंय का? लोहाराचं, कुंभाराचं पोरं ग्रामपंचायत सदस्य झालंय का? परंतु देवाभाऊंच्या आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये ते सुताराचं पोरग जेव्हा या महामंडळाचा अध्यक्ष होईल, तेव्हा मुख्यमंत्री महोदयाच्या शेजारच्या खुर्चीमध्ये बसेल. जेव्हा एखादं लोहाराचं पोरग या मंडळाचा अध्यक्ष होईल, मुख्य सचिवाच्या बरोबर, त्या खात्याच्या सचिवाबरोबर बैठक घेईल. एवढा अधिकार जर ज्या पार्टीने आपल्याला दिलाय, आपण त्यांच्या बरोबर राहणं अपेक्षित आहे. दादांचं विशेष लक्ष पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आहे. मोठा निधी त्यांनी पालकमंत्री झाल्यानंतर 14 ते 19 आणि आता परत आपल्याला दिलाय. मी परत एकदा दादांना धन्यवाद देतो आणि त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जरा जास्त वेळ बोललो त्याबद्दल दिलगिरी. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.